निर्गुण त्याच्यामध्ये असलेल्या देवत्वाने राक्षसत्वाला हरवले होते. आई वडिलांबरोबर वाईट वागणारा पुंडलिक मातृपितृभक्त बनला होता. त्यानंतर पुंडलिक आई वडिलांबरोबर काशी यात्रा करून पंढरपूरला आला. आता तो त्याच्या आई वडिलांची नियमित सेवा करू लागला. आई वडिलांची सेवाच त्याच्यासाठी देवाची भक्ती होती. भगवान विष्णू पुंडलिकच्या या भक्तीने प्रसन्न झाले. त्याचा सेवाभाव आणि सेवावृत्ती पाहून त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करण्याच्या हेतूने भगवान विष्णू पंढरपूरला पोहोचले. ते सरळ येऊन पुंडलिकच्या दारावर उभे राहिले. भगवान विष्णू म्हणाले, हे पुंडलिक, उठ आणि माझ्याजवळ ये. मला तुझ्या घरी येऊ दे. मी तुझ्या खऱ्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे. पुंडलिक त्याच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता. ती वीट बाहेर फेकली. आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत भगवान विष्णू यांना त्या विटेवर उभे राहण्याची प्रार्थना केली. पुंडलिकचा सेवाभाव आणि त्याची निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले. त्यासाठी उभा